नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, घटस्फोटानंतर पोटगीची रक्कम काय असावी हे ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 8 महत्त्वाचे घटक सांगितलेले आहेत। या घटकांचा विचार करून पोटगी किती द्यावी हे ठरवता येऊ शकतं। नुकतंच बंगलोरमधील अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येमुळे घटस्फोट आणि त्यानंतरची न्यायालयीन लढाई हा विषय चर्चेमध्ये आला आहे। अतुल सुभाष यांनी मृत्यूपूर्वी पत्नी आणि सासरच्या मंडळींनी पैशांसाठी छळ केल्याचा आरोप केलाय। हे प्रकरण चर्चेत असताना एका दुसऱ्या घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम नाथ आणि प्रसन्न वराळे यांनी बुधवारी पोटगीसाठी 8 मुद्दे सांगितलेत। प्रवीण कुमार जैन आणि अंजू जैन यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणावरती बुधवारी सुनावणी पार पडली। यावेळी खंडपीठानं 8 मार्गदर्शक घटक सांगितले। तसेच देशभरातील सर्व न्यायालयांना निकाल देताना हे घटक डोळ्यासमोर ठेवावेत असंही आवाहन करण्यात आले। या प्रकरणामध्ये प्रवीण कुमार जैन यांनी पत्नीला 5 कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले। हिंदू विवाह कायद्याचा हवाला देताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं म्हटलंय की जर लग्न पूर्ववत होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसतील तर पत्नीला कायमस्वरूपी पोटगी मिळण्याचा अधिकार मिळतो। तर यामध्ये त्यांनी जे 8 घटक सांगितलेत तर यातला पहिला आहे पती आणि पत्नीची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पाहावी। त्यानंतर भविष्यातील पत्नी आणि मुलांच्या मूलभूत गरजा देखील पाहाव्यात। दोन्ही पक्षकारांची शैक्षणिक पात्रता आणि नोकरी पाहावी। मालमत्ता आणि उत्पन्नाचे स्रोत पाहावेत। सासरी राहत असताना पत्नीचं जीवनमान कसं होतं हेही पाहावं। त्यानंतर कुटुंबासाठी पत्नीनं आपल्या नोकरीचा त्याग केला होता का हेही पाहावं। पत्नी जर कमावत नसेल तर तिला न्यायालयीन लढ्यासाठी किती खर्च आला हे देखील जाणून घ्यावं। त्यानंतर नवऱ्याची आर्थिक स्थिती, त्याचं उत्पन्न, देखभालीचा खर्च आणि इतर जबाबदाऱ्या काय असतील हे ठरवावं। सर्वोच्च न्यायालयानं वरील घटकांचा विचार करून सांगितलं असलं तरी प्रत्येक प्रकरण हे वेगळं असल्यामुळे या घटकांचा आहे असाच विचार न करता त्यांच्याकडे केवळ मार्गदर्शक तत्व म्हणून पाहावं असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय। प्रवीण कुमार जैन आणि अंजू जैन यांच्या घटस्फोट प्रकरणामुळे बेंगलोरमधील अतुल सुभाष यांच्या प्रकरणाची सांगोपांग चर्चा होते। अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचा 81 मिनिटांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय। तसेच 24 पानांची सुसाईड नोट देखील लिहिली आहे। पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं अतुल सुभाष यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता घटस्फोटानंतर पोटगीची रक्कम किती असावी हे देखील आता सर्वोच्च न्यायालयाला ठरवावं लागणार आहे। जेवढी पत्नी मागेल तेवढे पैसे देण्याची काही गरज नाही असं न्यायालयाने सांगितलंय। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।